आणि मित्रांनो ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे, कारण आता या ठिकाणी रेल्वेच्या जे आहे पटरी आणि रूळ हा पण बसवलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो स्लीपरच्या हे 7 लेअर आहे। मग आणि ह्या स्लीपर कशा नेमक्या बसवण्यात येतात तर या ठिकाणी आपण बघू शकतो की स्लीपर बसवण्यासाठी एक आपल्याला ट्रॅक्टर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। आणि नमस्कार, वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या सध्या आपण जे आहे तर हदगाव आणि बामणी या इथल्या मित्रांनो मधल्या याच्यामध्ये आहे आणि इथून आपण मागे बघू शकतो की जे ट्रक वगैरे आहेत आणि जे रेल्वेचं मित्रांनो काम चालू आहे, म्हणजे जे 1.5 वर्षापूर्वी आपल्या दिग्रस परिसरामध्ये काम चालू होतं तर ती सिच्युएशन मित्रांनो आता ज्याला ग्राउंड लेवलचं काम म्हणतो आपण तर ते हदगाव या रेल्वे स्टेशनवर आपल्याला सुरू असलेलं दिसतं। आणि हे मित्रांनो पहिल्यांदा आपण या विभागातली शूटिंग दाखवत आहे। आणि सध्या आपण वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वेच्या कामाचं अपडेट बघण्यासाठी पुसद आणि उमरखेड या विभागामध्ये आलेला आहे। आणि या विभागामध्ये मित्रांनो टनलचं काम जे आहे आता सध्या आम्ही दुसऱ्या टनलची शूटिंग करत आहोत। ही सगळी आपली सिरीज येणारच आहे। तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो या सगळ्या परिस्थितीमध्ये सध्या आपण पुसद विभागामध्ये जे आहेत काल आपण पेपरला पाहिलं किंवा जे आहे तर आम्ही स्वतः आता बघितलं की छोटी छोटी पुलं भरपूर आहेत, म्हणजे त्याला काही जास्त उशीर लागणार नाही। या सगळ्या उमरखेडपासून जर आपण बघितलं तर खरा जो मोठा पूल आहे तो अरुणावती डॅमवरला आहे। अरुणावती नदी त्या ठिकाणचा सर्वात मोठा पूल असलेला दिसतो। आणि ही टनल 2 जे आहे मित्रांनो हे इथून आता बिबेवाडी हा ना, बिबेवाडी बिबेवाडी म्हणतात का त्याला, बाळवाडी बिबी ते गाव आहे। आणि त्याच्यानंतर हा मित्रांनो वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या सध्या आपण बघू शकतो की हे जे काम आहे टनलचं मित्रांनो काम सुरू आहे आणि बेलगव्हाणला कनेक्ट करणारा जो रस्ता आहे मित्रांनो तर तिथे पूल हा बनेल आणि त्या पुलाच्या वरून म्हणजे ट्रेन ही आणि या सगळ्या दिग्रस ते दारवा याच्यामधला सर्वात मोठा अरुणावती नदी माझ्या साईडलाच तुम्हाला दिसत आहे। या नदीवरील मित्रांनो सर्वात मोठा हा पूल आहे। वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या सध्या आपण सिंधी या गावापाशी आलेला आहे आणि इथं आपल्याला बघू शकतो आपण की ब्रिजचं काम आपल्याला सुरू असलेलं दिसतं। कॅमेरामॅन थोडं समोर येऊन दाखवा। तर आपल्याला मित्रांनो हे लेबर जे आहेत तर हे अहोरात्र मेहनत करत आहे आणि या सगळ्या आपल्या नॅशनल हायवे 361 वरून मित्रांनो हे आपला जे आहे हा काम या दिग्रस ते दारवा इथं मित्रांनो काम जात आहे। आणि हाच आपला नॅशनल हायवे 361 आहे जो आपल्या दिग्रसवरून येतो आणि मित्रांनो फायनली आपण बघू शकतो की हा आपला वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचा जो मित्रांनो पूल आहे जो 400 मीटरचा आहे आणि आपण धावंडा नदीवर बघू शकतो आपली धावंडा नदीवरील हा पूल जो की याची हाईट आहे मित्रांनो 250 फुटापेक्षा जास्त आहे। आणि हा आपल्या दिग्रस ते यवतमाळ या सेक्शनमधील नंबर 3चा मित्रांनो पूल आहे। हाईटच्या संदर्भात जो आपला यवतमाळ जो आपला घाट आहे, घाट सेक्शन दारवा आणि यवतमाळ रस्त्याने तो मोठा आहे। त्यानंतर अरुणावतीवरचा पूल सर्वात आपल्या इथं लांब आहे आणि त्यानंतर 3ऱ्या नंबरचा आपल्या इथं या परिसरामधला लांब असणारा पूल मित्रांनो हा आहे। आणि इथूनच पाहू शकतो आपण की जो नाल्यावरचा पूल आहे जो काठी नाल्यावरचा आहे तोही मित्रांनो जवळ आहे। आणि काठी या गावाला जाणारा म्हणजे 3 पूल मित्रांनो या 450 मीटरच्या सेक्शनमध्ये 3 पूल आपल्याला असलेले दिसतात। धन्यवाद। हर्सुल या रेल्वे स्टेशनवर आहे जे दिग्रस म्हणजे येथील गांधीनगर या शेत शिवारामध्ये या परिसरामध्ये हे येतं। आणि सध्या येथील आपण काम बघू शकतो की हे इलेक्ट्रिक पोलचं मित्रांनो याचं बेसमेंट आणि आता इथे इलेक्ट्रिक आपलं फिटिंग होणार आहे। आणि या माझ्या दोन्ही साईडला आपण बघू शकतो की स्लीपर पण आलेलं आहे। माझ्यासोबत अमोल भाऊ आहेत, मोकचे अमोल भाऊ राठोड। अमोल भाऊ, ही ट्रेन चालू झाल्यानंतर निश्चित आपल्याला ग्रामीण विभागातला काय फायदा होणार आहे, किती गावाला फायदा होणार आहे? आसपासचे जेवढेही गाव आहेत सगळ्याला फायदा होणार आहे, खास करून शेतकरी लोकांना फायदा होणार आहे। शेतकरी त्यांचा माल जे आहे आता जवळच्याच मार्केटमध्ये माल जातो त्यांचा, पण आता ट्रेनचा फायदा एवढा आहे की आपण कुठं पण माल घेऊन जाऊ शकतो। त्यांच्या कास्तकाराचा जेवढेही माल आहे काही बी पाकू शकतो, समजा शेतीमध्ये काही बी पिकू शकतो ना शेतकरी। अमोल भाऊ, तुमने मग एक प्रश्न विचारू आपने पोरा देवीचं वो दिग्रस शेती कनाच दिग्रस स्टेशन रेवाड़चं तो आयवाड़ से पोरागढ़ जो भाविक भक्ताचं बनून काही फायदा आहे एक बात को गवर्नमेंट बारागामी दिक्कत भी आ सकते नांदेड़ समिति नांदेड़ समिति आ सक वर्धा नागपूर जत्राई मन क्या अपने बारगाम छ आजी साउथ इंडिया में तेलंगाना कर्नाटका उन्होंने जोड़े सार दोस्तों ये ट्रेन जिसं पोरागढ़ जोड़े सारू कनेक्टिविटी जोड़े सारू 1 नंबर ये ट्रेन बाद कनेक्टिविटी आपनो बढ़ जाए ठीक आहे। जय शिवाला, जय शिवाला। मागे तुम्ही बघू शकता की हा जो आपल्याला टनल दिसत आहे आणि पहिल्यांदा मित्रांनो या टनलची शूट आपण घेत आहे। तर बेलगव्हाण हा जो मित्रांनो जंगल परिसर आहे आपण सगळं बघू शकता की जे आपण पुसद बायपासने जातो ज्या वेळेला
तर ज्यावेळेला आपण पुसद बायपासने मित्रांनो जातो तर त्यावेळेला आपल्याला हे मोठे मोठे जे डोंगर दिसत होते त्या डोंगर रांगेतून मित्रांनो ही आपली रेल्वे जाणार आहे. आणि या पुसद वन विभागामध्ये सध्या मी उभा आहे. 285 किलोमीटरचा आपला रेल्वेचा टप्पा आहे मित्रांनो. आणि त्यामध्ये दिग्रस ते पुसद आणि पुसद ते उमरखेड या 90 किलोमीटरच्या सेक्शनमध्ये म्हणजे आपण बघू शकतो की यामध्ये मित्रांनो 5 टनल आहे. त्यापैकी आपण याच्यापूर्वी 3 टनल जे शिडोना आणि हर्षी त्या भागामध्ये आहे ते मित्रांनो कव्हर केले होते शूट करून. आणि आज आपण 21 तारखेला मित्रांनो या ठिकाणी पुन्हा या दिग्रस विभागातील टनलची शूट घेण्यासाठी मित्रांनो आलेलो आहे. आणि या सगळ्या माझ्या बाजूला तुम्ही बघू शकता की पूर्ण हा जंगल परिसर आहे. आणि मॅक्स इन्फ्रा ही कंपनी मित्रांनो याचं पूर्ण काम बघत आहे. मॅक्स इन्फ्राच्या माध्यमातून हे काम या ट्रेनचं मित्रांनो होते आहे. आणि हे काम आपण बघू शकतो की सध्या जे आहे तर या सगळ्या टनलमध्ये ही दिग्रस आणि पुसद या वन विभागातील जी टनल आहे तर याचं जी लांबी आहे मित्रांनो तर ही 2.5 किलोमीटर एवढी लांबी या ठिकाणी असणार आहे.